बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मराठवाड्यात काँग्रेसला यामुळे मोठा धक्का मानला जातोय। आताची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। जिल्हाध्यक्ष आणि प्रहारचे जिल्हाध्यक्ष बंधूंनो, प्रहारमध्ये काम करत असताना सिंधुदुर्ग ते चंद्रपूर असा सर्व जिल्ह्यामध्ये मी याही अवस्थेमध्ये गाव प्रवास करून दिव्यांग संघटना बांधली। लोक एवढं वाटते की दिव्यांग मंत्रालय होऊन 1 वर्ष झालं, पण अजून 1,500 रुपयाच्या संजय गांधी निधीसाठी आजही आंदोलन करावं लागतंय। अंत्योदयचा GR 2020 साली आला, अद्यापही दिव्यांगांना अंत्योदयचं कार्ड मिळत नाहीये। जो 5% निधी काढला जातो तो 5% निधी सुद्धा वेळेवर दिला जात नाहीये। काही आस्थापनेची सार्वजनिक संस्थाने आहेत ती 5% निधी वाटत नाहीये। उदाहरण द्यायचं झालं तर पुणे महापालिकेने 70 कोटी पडले आहेत। मुंबई महापालिकेने जवळजवळ 300-350 कोटी रुपये निधी पडून तो वाटला जात नाही। आदरणीय बावनकुळे साहेबांना मी एवढं सांगितलं की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, तो आपली महाशक्ती आमच्या दिव्यांगासारख्या दुर्बल आणि दुर्बल घटकासाठी या महाशक्तीचा उपयोग व्हावा आणि राज्यामध्ये धडपडत चालणाऱ्या दिव्यांगांना न्याय देण्यासाठी या महाशक्तीने आम्हाला सहकार्य करावं। त्यासाठी भाजपची पूर्ण ताकद आमच्या पाठीवर उभी करावी। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, काय अपडेट? बसवराज पाटलांचा प्रवेश होतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल। काही क्षणांमध्ये देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील। बसवराज पाटील हे काँग्रेसचे एक मोठे नेते, राज्याचे कार्याध्यक्ष राहिलेले। खरं तर अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ हा महाराष्ट्रामधल्या काँग्रेससाठी दुसरा मोठा धक्का आहे। लिंगायत समाजाचे मोठे नेते म्हणून बसवराज पाटलांकडे पाहिले जातं। लातूर, धाराशिव आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रभाव पाहायला मिळतो। लिंगायत समाजाची मोठी मदत त्यांच्या मागे आहे, त्यामुळे 3ही लोकसभा मतदारसंघांमध्ये निश्चित स्वरूपात बसवराज पाटलांचा फायदा भाजपला होईल। नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।